नमस्कार. वाढदिवसा दिवशी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा घरातील सदस्यांना शुभेच्छा कशा देतात, विश कसं करतात? तुम्ही त्यांना भेटायला जातात किंवा त्यांना फोन करतात किंवा पुष्पगुच्छ आणि मोठमोठे केक्स असे चित्र असलेले तुम्ही त्यांना मेसेजेस पाठवतात किंवा साधा असा हॅपी बर्थडे टू यू असं मेसेज पाठवतात किंवा स्टेटसमध्ये त्यांचे असे फोटोज ठेवून, खूप सारे त्यांचे फोटोज ठेवून त्यांना विश करतात, जेणेकरून इतर लोकांना सुद्धा कळावं की आज त्यांचा वाढदिवस आहे. तर नेमकं तुम्ही काय करतात की अजूनही तुम्ही त्यांना ग्रीटिंग कार्ड्स देतात. आजचा व्हिडिओ हा ग्रीटिंग कार्ड्स बद्दलच असणार आहे. आज मी तुम्हाला UK मधील अशा दुकानात घेऊन जाणार आहे जे शहरात आहे आणि तिथे तुम्हाला तिकडचं मी ग्रीटिंग कार्डचं भांडार दाखवणार आहे. चला जाऊयात. इथे कार्ड फॅक्टरीमध्ये ग्रीटिंग कार्ड्सचा खजिना पाहायला मिळतो. आपण आता आत जाऊयात. मला ना ग्रीटिंग कार्ड्स खूप आवडतात. मला असं वाटतं त्या छोट्याशा ग्रीटिंग कार्डमध्ये आपल्या इटुकल्या पिटुकल्या मनातील भावनांचं प्रचंड मोठं महासागर आपण त्यात मांडू शकतो. लहानपणी होतं की शाळेत ग्रीटिंग कार्ड बनवा की त्यावर आपले स्केच पेन्स आणि खडू वगैरे असे वापरून फुलांचं चित्र किंवा दिवाळी असेल तर पणत्या, कंदील वगैरे असे चित्र असे करून ग्रीटिंग कार्ड तयार करायचं. तेव्हा मला असं वाटतं की असे लिमिटेड डिझाईन्स होते, पण आता तुम्ही पाहूच शकतात काही व्हेरायटी आलेली आहे. अगदी लहान मुलांसाठी ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी किती वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स इथे पाहायला मिळतात. आता हेच ग्रीटिंग कार्ड घ्या ना, हॅपी बर्थ वीक म्हणजे आठवडाभर वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायचं. आठवडाभर वाढदिवस साजरा करायचा म्हणजे काय बघायलाच नको बाई. आठवडाभर वाढदिवस सेलिब्रेट करण्याचं आता ट्रेंड सुद्धा असू शकतं. जसं भेटण्याची अॅनिव्हर्सरी म्हणजे भेटल्यावर 1 महिना झाला किंवा 3 महिना झाला म्हणजे 1 मंथ 3 मंथ अॅनिव्हर्सरी असं सुद्धा लोक सेलिब्रेट करतात हल्ली. एक अॅनिव्हर्सरीची तारीख लक्षात ठेवायची म्हणजे कठीण जातं आणि आता हे इतक्या अॅनिव्हर्सरीचे 1 मंथ अॅनिव्हर्सरी 3 मंथ अॅनिव्हर्सरी ह्यांच्या तारखा जर लक्षात ठेवायचं म्हटलं तर म्हणजे गोंधळच उडेल. ह्याच्याप्रमाणे डोळ्यावर काकडी ठेवण्याची किंबहुना डोक्याला थंड ठेवण्याचीच वेळ येईल. पण खरंय आत्ता तारखा लक्षात ठेवणं म्हणजे हे कौशल्यच झालेलं आहे. अगदी 15-20 वर्षांपूर्वी कोणाचं कुठल्या नातेवाईकांचा नंबर विचारला तर अगदी तोंडपाठ असायचा. पण आता मोबाईल फोन्स आल्या कारणाने आणि त्याच्यावर जास्तीत जास्त डिपेंडेंट राहिल्या कारणाने आपल्याला ते नंबर्स म्हणजे मला तरी ते नंबर्स आता पाठ नाहीयेत. हल्ली ऑनलाईन कॅलेंडर्समध्ये वाढदिवस मार्क करता येतात, म्हणजे ते आपोआप आपल्याला ते रिमाइंडर पाठवतात त्या दिवशी अमुक व्यक्तीचा वाढदिवस आहे असं. इथे ना ग्रीटिंग कार्ड्सची व्हेरायटी तर होतीच डिझाईन्समध्ये, पण असे खूप सारे सेक्शन्स सुद्धा होते. जसं हे मुली आणि जावयाच्या अॅनिव्हर्सरीसाठी ग्रीटिंग कार्ड्स, हे आई बाबांचा इथे सेक्शन होता, आई बाबांच्या अॅनिव्हर्सरीसाठी ग्रीटिंग कार्ड. हे जे छोटे ग्रीटिंग कार्ड्स होते त्यांची किंमत जवळजवळ 30 रुपयापासून ते 150 रुपयांपर्यंत असे वेगवेगळ्या रेंजचे इथे ग्रीटिंग कार्ड्स अवेलेबल होते. हा अॅनिव्हर्सरीचा सेक्शन इतका मोठा आहे, संपतच नाहीये. मला असं वाटतं की अॅनिव्हर्सरी विसरण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे कदाचित हा मुद्दामून सेक्शन मोठा ठेवला असावा, म्हणजे बघून बघून निदान तुम्हाला आठवण तरी राहील की काहीतरी आपल्याला ग्रीटिंग कार्ड तरी घ्यायचंय. इथे ना एखाद्या व्यक्तीवर गेल्यावर त्याच्या परिवारासाठी असे विथ सिम्पती असे ग्रीटिंग कार्ड सुद्धा देतात. पण हे ग्रीटिंग कार्ड त्यांच्यासोबत सहानुभूती व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या दुःखात समाविष्ट आपण सुद्धा आहोत हे सांगण्यासाठी ह्या ग्रीटिंग कार्ड्सचा इथे वापर केला जातो. तुम्ही बघाल त्यांचे डिझाईन्स सुद्धा असे एकदम प्लेन आणि असे साधे असे होते. हे इन मेमरी ग्रीटिंग कार्ड्स हे पेट्ससाठी होतं. तुमचा कुठला पाळीव प्राणी जर गेला असेल वर तर त्याच्यासाठी सुद्धा ग्रीटिंग कार्ड्स ची इथे सोय आहे. आणि इन मेमरी ऑफ कुठल्या जवळच्या व्यक्तींसाठी त्यांच्यासाठी सुद्धा इथे ग्रीटिंग कार्ड्स होते.
मला ह्याचं कौतुक वाटतं की जसा सब्जेक्ट असेल त्यानुसार ते त्या ग्रीटिंग कार्डवरचं डिझाईन असतं आणि या सगळ्याचा अगदी सारासार विचार करून हे ग्रीटिंग कार्ड्स डिझाईन केले जातात. आपण हे 50 ग्रीटिंग कार्ड्स तरी पाहिले आणि मग प्रत्येक ग्रीटिंग कार्डवर वेगवेगळे डिझाईन, वेगवेगळं चित्र आणि वेगवेगळा मजकूर, म्हणजे खरंच किती क्रिएटिव्हिटी आहे. नवीन घर, नवीन नोकरी किंवा जर ऑफिस सोडून जात असाल तर गुड लक असे कॉंग्रॅच्युलेशन्स असे विविध सेक्शन्स होते आणि त्या सेक्शन्सला साजेसे असे त्यात विविध अनेक ग्रीटिंग कार्ड्स त्यात होते. मला तर हे दुकान इतकं आवडलं. नुसतं आपण जर दुकानात गेलो आणि आपण असे नुसते हे वेगवेगळे डिझाईन्स जरी आपण एक एक असे वर करून आपण जरी पाहिले तरी पुष्कळ तिथे वेळ जातो आणि आपल्याला खूप काय काय डिझाईन्स आहेत आणि किती छान छान डिझाईन्स आहेत हे सुद्धा पाहायला मिळतं. इथे ना UK मध्ये ह्युमर कार्ड्स, ब्रिटिश ह्युमर असं खूप फेमस आहे. म्हणजे मित्रांना हे देण्यासाठी, मित्रमैत्रिणींना देण्यासाठी हे कार्ड्स आहेत आणि ते म्हणजे फनी, काहीतरी विनोदी ग्रीटिंग कार्ड्स असे त्या ग्रीटिंग कार्ड्सचा मजकूर किंवा चित्र असं आहे. मित्रमैत्रिणींसाठीच का म्हटलं, कारण का ह्या ग्रीटिंग कार्ड्स मधून अगदी आपण प्रेमाने अपमान करतो त्यांचा आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी हे ग्रीटिंग कार्ड्स आहेत आणि त्यामुळे हे ग्रीटिंग कार्ड्स आपले जे जवळचे खास मित्रमैत्रीण आहेत त्यांच्यासाठीच हे सुटेबल आहेत. नुसतेच छोटे ग्रीटिंग कार्ड्स नाहीत तर ह्या दुकानात अगदी जम्बो ग्रीटिंग कार्ड्स सुद्धा होते. मला हे आवडतात कारण खूप सारे जण मिळून ह्यात मजकूर लिहू शकतात आणि ते सारं काही एका ग्रीटिंग कार्ड मध्ये आपण ते कॅप्चर करू शकतो, समाविष्ट करून घेऊ शकतो आणि मग ते एक ग्रीटिंग कार्ड आपण मिळून देऊ शकतो. बरं, ह्या दुकानात नुसते ग्रीटिंग कार्ड्सच नव्हते तर असे गिफ्ट रॅप्स आणि असे गिफ्ट बॅग्स सुद्धा खूप होते. मला ना तसं गिफ्ट बॅग्सचा कॉन्सेप्ट कळत नाही. ते दिसायला फार छान दिसतात, फार सुंदर दिसतात आणि त्यामुळे देण्यासाठी एक सुंदर प्रेझेंटेशन असं होतं. पण मग त्याचा तसा काही उपयोग होत नाही. म्हणजे आपण ते फक्त एकाकडून दुसऱ्याला देतो असं होतं. मला तुमचं माहिती नाही पण मी तरी तसंच करते. म्हणजे गिफ्ट बॅग्स किंवा असे गिफ्ट बॉक्सेस असे काही मिळाले असतील आणि चांगले असतील तर मग ते जर चांगल्या स्थितीत असतील तर ते दुसऱ्याला फॉरवर्ड करायचे. रॅपिंग पेपरचं पण तसंच आहे बरं का. इथे असे रोल्स मिळतात, 2 मीटर 3 मीटरचे असे रोल्स विकत घ्यावे लागतात रॅपिंगसाठी. गिफ्ट इतकंच महत्वाचं त्याचा रॅपिंग पेपर असतो. म्हणजे एखादा सुंदर रॅपिंग पेपर मिळाला की त्याला व्यवस्थित त्याची सेलोटेप काढून त्याला व्यवस्थित दुमडून ठेवलं की तो रॅपिंग पेपर पुन्हा वापरण्यास येऊ शकतो. कंजूष म्हणू नका, अगदी टिकाऊ पद्धत आहे आणि मला माहितीये की तुमच्यापैकी पण असे काही जण करत असतीलच. ह्या वरच्या रांगेत घोड्यासारख्या दिसणाऱ्या गोष्टीला पिनियाटा असं म्हणतात. त्यात चॉकलेट्स, कॅन्डीज आणि गोडाचे इतर पदार्थ भरून मुलांच्या बर्थडे पार्टींमध्ये त्यात लहान मुलांना डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना काठींनी ते फोडायला लावतात. या दुकानात कॅलेंडर्स सुद्धा मला पाहायला मिळाले. 2025च्या स्वागतासाठी सुंदर डिझाईन्स असणारे हे असे कॅलेंडर्स होते. 2024 हे वर्ष केव्हा सुरू झालं आणि आता कधी संपणार हे कळणार सुद्धा नाही बघा. ह्या इकडच्या छोट्याशा सेक्शन मध्ये असे कॅलेंडर्स आणि डायरीज, ऑर्गनायझेशनसाठी असे डायरीज सुद्धा होते आणि छोटे असे स्टेशनरी गिफ्ट आयटम्स सुद्धा होते. खरंच अगदी अशा साध्या दुकानात अशा साध्या गोष्टींमध्ये मला असा खजिना सापडल्यासारखाच वाटतो. त्यामुळे नुसतं मी जरी या दुकानात जरा बघायला जरी गेले तरी मला बरं वाटतं. अगदी विंडो शॉपिंग करूनच मन भरतं. तर माझ्या मूळच्या प्रश्नावरती मी परत येते. तुम्ही अजूनही ग्रीटिंग कार्ड्स देतात का? जर देत नसाल तर आता देऊन बघा. ह्या डिजिटल शुभेच्छा देण्याच्या काळात ह्या छोट्याशा साध्याशा ग्रीटिंग कार्डवर आपल्या मनातील भावना लिहून आपल्या जवळच्या व्यक्तींना, मित्रमैत्रिणींना, परिवारातील लोकांना द्या. तुम्हालाही बरं वाटेल आणि त्यांनाही आनंद होईल.
आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आणि मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.